ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बहीण भावाचं. मी व्हिडिओ काढायचा उद्देश असा आहे का आम्ही व्हिडिओ काढतो. मी एक वर्षापासून काढतो आणि तर मला तुम्ही घेऊन चाललेले आहात. पण मला काय म्हणायचं आहे, जर कोणी काढत असलं व्हिडिओ तर त्यांनी सोडूच नका, कारण लगातार त्याच्यावर काम करावं लागतं. यूट्यूबवर काम करावं लागतं हमेशा करताना, रोज कोणाचं नाही ऐकायचं, काही नाही. आपलं जे काम आहे ते चालवायचं, कारण यूट्यूब बहीण भाऊ आम्हाला पुढं नेते तर आम्ही तुम्हाला पुढं नेऊ. कारण कसं माणूस गरिबीतून थोडं वर यायचा प्रयत्न करते, पण मेहनत करावं लागते. मेहनतीचं फळ दामानं भेटत आहे. कसं काय म्हणतात ना, सबर का फळ मीठा आहे, तर खरंच गोड फळ राहत आहे दामाने. यूट्यूबवर काम केल्याने आमची अशी परिस्थिती का घर तर आहे आम्हाला राहायला, पण काम करणारे कमी आहेत. घरामध्ये काम करणारे कमी आहेत. असा विचार केला मी, कारण मला लय रोजाची इच्छा होती माझ्यावाली का मी स्टेजवर गाईन. कारण देवबाप्पाने मला आवाज दिलेला आहे. देवबाप्पाची गीतं मी स्टेजवर गाईन, पण मला काही संधी भेटलीच नाही. कारण संधी अशी नाही भेटली, आपली परिस्थिती गरीब आहे. कारण लोक श्रीमंत लोक कसे असतात, बराबरी ओळख देतात. पण आपला देव असा आहे, गड्ड्यातून वर काढणारा देव आहे, दलदलीत चिखलातून काढणारा देव आहे, कारण क्षमा करणारा देव आहे. सगळं काय आपला देव करतो, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण यूट्यूबवर काम करण्याचा असं माझा उद्देश होता का मला पहिल्यापासून आवड आहे गीताची आणि यूट्यूबची पण आवड आहे. कारण माझी लेकरं सुंदर गातेत, तर मुलगी काढी माझी व्हिडिओ काढी, पण मुलगा नाही काढीत, कारण त्याला वेळच नाही. कारण ते गाडीवर जातो आहे ना, कारण त्याच्यावर सगळं घर आहे, त्याच्यामुळं त्याला वेळ नाही. शिकेल भरपूर आहे माझा मुलगा, हुशार आहे, काही नाही, पीत खात नाही, काहीच नाही. एकदम देवाने त्याला चांगली बुद्धी दिलेली आहे, चांगलं वागायची. कारण लोक भरपूर येशन करतात, पण ते येसण्यामध्ये काही फायदा नाही. कारण माझा मुलगा कमीत आहे भरपूर, फक्त खाणं आणि चहा, दुसरं काहीच नाही. आणि जी माझी मुलगी व्हिडिओ काढी तर ती भरपूर वर्षापासून काढते, 2-4 वर्ष झाले, पण तिला काही येच भेटणार नाही. काहून भरपूर बहीण भाऊ साथ देते तिला, पण एवढी पण नाही. कारण गरिबाची मायादा आहे ना, ती देवालाच येणार आहे, असं कोणाला नाही येऊ शकत. कारण माझी परिस्थिती लय वेगळीच आहे. फक्त राहण्यासाठी घर आहे मला. तुम्ही विचार करा, माझा गॅस संपला आहे, 1-1.5 महिना झाला आहे, तर मला त्याच्यासाठी पण पैसे नाही. तुम्ही विचार करा बहिणीनं भावानं, का माझी गरिबी किती असेल. भरपूर गरिबी माझ्यावाली. आमचे पती जातात कामाला, तिथं पण पगार नाही होत लवकर. कारण कसं आहे, पगार अडकलेली आहे, आपण काही म्हणू शकत नाही समोर आलेला. पण कारण आपल्याला दैनदशा काढणंच आहे. आम्ही असा याच्यासाठी व्हिडिओ काढतो का 2 पैसे आपल्याला देऊ, याच्यामुळं आपण व्हिडिओ काढतो. आणि आमचे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण आम्ही औरंगाबाद संभाजीनगर म्हणून बोलतो, औरंगाबाद संभाजीनगर म्हणून. आणि खेडेगाव आहे आमचं, खूप खेडेगाव आहे, हाय रोडलाच, पण खेडेगाव आहे. पण आमचा असा विचार केला, सगळेच काढतात व्हिडिओ, आपण पण करून पाहावं. आमची खूप मेहनत चालू आहे. तुम्ही बघत आहे व्हिडिओ आमच्यावाले कसे आहेत, चांगले आहेत का, देवाचे गीत चांगले आहेत का. आणि परत मी बाबासाहेब चॅनल खोलेले, कारण मला बाबासाहेबाची लय आवड आहे. बाबासाहेबाची खूप आवड आहे. बाबासाहेबाचे गीत गाते मी, आणि परत थोडे पिक्चरचे बी टाकते. कारण देवाला मला क्षमा कर, कारण जग एक पैशासाठी ओढतोड करणंच आहे.
देवाने सांगितलं ना, निराळाचा घाम गाळल्याशिवाय तुम्हाला भाकर भेटणार नाही. कारण देवाने आपल्याला जी भाकर दिलेली आहे ती घाम गाळूनच भाकर दिलेली आहे. आणि जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे ते असं उरून पुरासारखं आहे. कारण बाबासाहेबांना लय लय म्हणजे लय मेहनत केलेली आपल्यासाठी. पुरा देश त्यांनी उचललेला आहे स्वतःच्यावर. कारण त्याच्यापाशी दिमाग होता. त्याने पेनावर सारं जग जिंकून केलं त्यांनी. कारण त्याची झेज आलेली आहे बाबासाहेबाची. बहिणीनं भावानं मी तुम्हाला सांगा दे, मला सपोर्ट करा, मी पण तुम्हाला सपोर्ट करेन. कारण कसं आहे, गरीब परिस्थितीतून माणूस सपोर्ट केला तर वर येतं आणि नाही सपोर्ट केला तर वर येतच नाही. कसं का गरिबाकडे कोणी विशेष लक्ष देत नाही, श्रीमंताकडे तवच लक्ष देतं. बिझनेसवाले, मोठे मोठे कारभारवाले. पण आपण कसे गरीब लोक आहे, मातीकाम करणारे लोक आहेत आपण, त्याच्यामुळे कोणी लक्ष देत नाही. कारण माझ्या यूट्यूब बहिणी भावाला माझं विनंती आहे का तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. कारण मी लय रोजाना सांगते यूट्यूबवर का मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळंच मी पुढं चाललेले आहे. आता लोक बी सपोर्ट केला नाही, पुढं पण सपोर्ट करा तुम्ही. मी पण तुम्हाला सपोर्ट करते. मी खूप लोकायला लाईक आणि मला कमेंट नाही करता येत, पण मी लाईक आणि सबस्क्राईब करते आणि जे टाकायचं ते टाकते कमेंटमध्ये. कारण मी अंगठे बाजार आहे, मला काही येत नाही. पण का बरं लोक आमचे व्हिडिओ पाहत नाही इतके? का आवडत नाही का आमचे व्हिडिओ? का आम्ही असे येडेवाकडे काढितो? का बरं पटत नाही? का कमेंट करीत नाही? हां, का लाईक शेअर करीत नाही? का आम्हाला पुढे येत नाही? आम्ही कितीच वर्ष काढायचे. माझ्या मुलीला 4 वर्ष झाले. खूप टेन्शनमध्ये येते का माझे बहीण भाऊ काय करतात, नुसते व्हिडिओ पाहतात, लाईक करीत नाही, शेअर करीत नाही, कमेंट करीत नाही. कारण आम्ही लय गरीब लोक आहेत, आम्ही काही म्हणू शकत बी नाही. कारण तुम्हाला विनंती करू शकतो का आम्हाला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. कारण तुम्ही जे नवीन कोणी यूट्यूब खोलला असेल, अरे इंस्टाग्राम खोलला असेल, पण इंस्टाग्रामपेक्षा यूट्यूबवर भरपूर कमाई आहे. कारण पोट भरा इतकं तर यूट्यूबवाला आपल्याला देतो. कारण आपण चांगलं काम करायचं त्याच्यावर आणि रोजच्या रोज काम करायचं. कारण रोजच्या रोज काम केलं ना तर आपल्याला त्याचं फळ पण भेटतं. आणि रोजच्या रोज काम नाही केलं तर मग ते मागं पडत जातं. जे पहिलं आहे तेच पहिलं राहतं. मग पण रोज काम करीत राहतो मी, तुम्हाला फळ भेटून जाईल. इथून पुढं मी व्हिडिओ बंद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.